हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. बऱ्याच वर्षांनी इतक्या मोठ्या वेकन्सीज अनाऊन्स झालेल्या आहेत डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या. जवळजवळ 28 वेकन्सीज. अनेक वर्षापासूनचं ज्यांचं स्वप्न आहे की मला डिस्ट्रिक्ट जज व्हायचं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी अवेलेबल झालेली आहे आणि यावेळी वेकन्सीज जास्त असल्यामुळं आपलं स्वप्न साकार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. एक्झाम अनाऊन्स झाल्यानंतर अनेक इन्क्वायरीज ज्या आल्या त्यामधून मला हे जाणवलं की काही बेसिक गोष्टी या एक्झाम प्रोसेसबद्दल स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे 25% किंवा बाय नॉमिनेशन म्हणजे काय? 25%, 10% आणि 65% असे 3 प्रकार आहेत. 65 म्हणजे जे सिनियर डिव्हिजनमधून प्रमोट होऊन जाणार आहेत ते 65%. त्यांच्यासाठी 65% जागा या ठेवलेल्या असतात. 10% म्हणजे सिनियर डिव्हिजन जे आहेत डिपार्टमेंटल एक्झाम देऊन जे जम्पिंग प्रमोशन काइंड ऑफ न जाणार आहेत त्यांना 10% डिस्ट्रिक्ट जजेस हे दोन्ही पण डिपार्टमेंटल जजेस प्रमोट होऊन जाणार आहेत आणि जम्पिंग प्रमोशन घेऊन जाणार आहेत. आता हे जे 25% जे आहेत हे वकिलांसाठी आहेत. त्यांना म्हणायचं 25% आणि बाय नॉमिनेशन आणि ह्यांना डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज असं म्हटलं जातं. तर हे त्यामुळं असं आहे की हे 28 जागा ज्या आहेत या पूर्ण 25%च्याच आहेत. हा सगळा शेअर जो आहे तो हा पूर्ण शेअर वकिलांचाच आहे. 28च्या 28 जागांवर फक्त वकीलच अपॉइंट केले जाणार आहेत. याच्यामध्ये कोणताही जजेसचा शेअर नाही. आता आपली जी अपॉइंटमेंट डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज ही कुठल्या रूल्सच्या आधारे होते तर महाराष्ट्र ज्युडिशियल रूल्स आहेत, हायकोर्टाच्या वेबसाईटवर आहेत आणि 2008 टाइम टू टाइम अमेंडेड या रूल्समध्ये लिहिलेलं आहे की डिस्ट्रिक्ट जजची अपॉइंटमेंट कशी होणार आहे. यामध्ये एक्झाम प्रोसेस पण दिलेली आहे जी की JMFC सारखीच आहे. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स असणार आहे 200 मार्काची, 100 क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये. मेन्स सुद्धा असणार आहे 200 मार्काची, एक सिव्हिलचा पेपर असेल आणि एक क्रिमिनलचा पेपर असणार आहे आणि इंटरव्ह्यू 50 मार्काचा असणार आहे. मिनिमम 20 मार्क्स इंटरव्ह्यूला पासिंगचे असणार आहेत. मिनिमम 50 मार्क्स हे मेन्सला पासिंगचे असणार आहेत आणि प्रिलिम्सचा हा क्वालिफाईंग कट ऑफ असणार आहे. ह्याची इलिजिबिलिटी जी आहे ती 35 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत. 35 ते 45 ओपनसाठी आणि 35 ते 48 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एजचा क्रायटेरिया आहे आणि प्रॅक्टिसचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लिशन ऑफ 7 इयर्स 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त हे फॉर्म ॲडव्हर्टाईजच्या दिनांकापर्यंत हे प्रॅक्टिस 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. एक महत्वाचा क्रायटेरिया जो आहे ज्यावेळी आपण फॉर्म भरतो, ज्यावेळी एक ॲडव्हर्टाईज अनाऊन्स होते त्या दिवशी आपण प्रॅक्टिसमध्ये असणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा. हे झालं प्रॅक्टिशनर्सचं. कोणत्याही ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये असताना आपण डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देऊ शकत नाही. त्यामुळे ज्युडिशियल ऑफिसरला डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज व्हायचं असेल तर नोकरी सोडून येऊन परत परीक्षा द्यावी लागेल. अर्थात त्याचा तिथला एक्सपिरियन्स हा 7 वर्षामध्ये काउंट होऊ शकतो. 3 वर्ष ज्युडिशियल ऑफिसर होता आणि बाहेर येऊन 4 वर्ष प्रॅक्टिस केली तर 7 वर्ष काउंट केला जाऊ शकतो. फक्त APP जे आहेत केडरमधले त्यांना डायरेक्ट त्या ह्याच्यातूनच बसता येईल ही त्यांना दिलेली एक सूट आहे. एक्सपिरियन्स बरोबरच मराठी लँग्वेज येणं हेही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता 2 महत्वाचे जे प्रश्न मला नेहमी विचारले जातात ते म्हणजे इन्कम टॅक्स बद्दल जे काही फॉर्म मध्ये नमूद केलेलं आहे ते काय आहे आणि दुसरं म्हणजे आपण चालवलेली कामं लिहिताना कशा पद्धतीनं लिहिली पाहिजेत. इन्कम टॅक्स जे आहे इन्कम टॅक्स रिटर्न हे इफ एनी म्हटलेलं आहे. इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नक्कीच लावा. पण इन्कम टॅक्स भरत नसाल तर इन्कम टॅक्स रिटर्न द्यायची काही गरज नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे की टॅक्स जरी आपण भरलेला नसला तरी सुद्धा रिटर्न फाईल करून रिटर्न दिले तर त्याचं थोडंसं इम्प्रेशन होऊ शकतं. देन वी कम टू दी केसेस. आता केसेस जे आहेत 7 वर्ष मागच्या 3 वर्षामध्ये नवीन दाखल झालेले, पेंडिंग असलेले आणि डिस्पोज ऑफ झालेले कुठलेही मागच्या 3 वर्षातले केसेस चालतात. मिनिमम 20 कामं असतील तर जास्त प्रॉपर होतील. सुरुवातीला आपण स्वतः बघितलेली कामं कुठं प्लेस करावीत. सुरुवातीला 2 ते 3 कामांमध्ये, बरोबर मध्ये 2 ते 3 कामांमध्ये आणि शेवटची 2 ते 3 कामं ही अशी असावी जी आपण स्वतः बघितलेले ज्याबद्दल आपल्याला फटाफट सांगता येईल. ह्याच्यामध्ये साधारणपणे सेशन ट्रायल, JMFC समोरची ट्रायल, IPC खालची, सिव्हिलचं अपील आणि सिव्हिलची ट्रायल या
4 कॅटेगरीपैकी 1, 2 ते 3 कॅटेगरी तरी असायला पाहिजेत. स्पेशल ऍक्ट वरची कामं अगदी तुम्ही मास्टर असाल तरच टाका, नाहीतर टाकायची काही गरज मला तरी वाटत नाही. बेल ऍप्लिकेशन सेशनचं चालेल. हे मिनिमम 20, याच्यापेक्षा कमी सुद्धा कोणाची पेंडिंग असतील तर काही प्रॉब्लेम नाही. मॅक्झिमम लिमिट काय आहे? मॅक्झिमम लिमिट काहीच नाही आहे. जितकी 3 वर्षाची असतील सगळी टाकता येतील, पण खूप मोठं देण्यापेक्षा मॅक्झिमम एक लिमिट 50-60चं आपण ठेवता येईल. तर ही जी कामं आपण लिहितो ही फार महत्वाची आहेत. याचं कॅटेगराईज कसं करणं, याचं प्रायोरिटाईज कसं करणं, कुठली कामं कुठं प्लेस करणं, अशाच काही प्रश्नांची डिटेलमध्ये उत्तरं शोधण्यासाठी आपण एक सेमिनार 4 दिवसामध्ये घेणार आहे. एक लाईव्ह सेमिनार असणार आहे याच सगळ्या गोष्टींसाठी, फॉर्म भरणे आणि प्रिपरेशनच्या बाबतीत. तर ते अनाऊन्स केलं जाईल. देन विल प्रोसीड फर्दर. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विचारला जातो की सिलेबस काय आहे. आता सिलेबस काहीही नाहीये. देर इज नो प्रिस्क्राईब्ड सिलेबस. RTI मध्ये दिलेल्या प्रश्नाला असं उत्तर हायकोर्टाकडून आलेलं आहे की सिलेबस प्रिस्क्राईब्ड नाही. मग काय करता येईल? JMFC एक्झामचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये साधारणपणे 60 ते 65% सिलेबस त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे JMFCचे जे काही सब्जेक्ट आहेत ते करा असं मी म्हणेन. दुसरं काही लिस्ट मी सांगणार आहे. स्पेशल ऍक्ट, NDPS, अॅट्रॉसिटीज, पॉक्सो, अँटी करप्शन, त्यानंतर मोटर व्हेकल, आर्बिट्रेशन आणि कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट. हे काही महत्वाचे सब्जेक्ट आहेत. एवढ्यावर आपण पास होऊ शकतो. हिंदू मॅरेज ऍक्ट पण एक महत्वाचा आहे. सो दीज वर दी सम ऑफ दी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. हे सब्जेक्ट पण आपण डिस्कस करू लाईव्ह सेमिनारमध्ये. दुसरं काय आहे तर नवीन आणि जुने कायदे. ह्याचं काय तर गोवा बेंचची, आपल्या बॉम्बे हायकोर्टाचीच ऍड आलेली होती. त्यामध्ये नवीन आणि जुने दोन्ही कायदे आहेत सिलेबसमध्ये असं दिलेलं होतं. त्यामुळे नवीन आणि जुने दोन्हीही कायदे आपल्या सिलेबसमध्ये असणार आहेत एक्झामसाठी. आता फॉर्म जो भरताना आहे तो काळजीपूर्वक आपल्याला भरायला पाहिजे. सगळी माहिती समोर ठेवून फॉर्म भरायला पाहिजे. फॉर्मच्या बरोबर फॉर्म भरण्याची आणि सबमिट करण्याची लास्ट डेट आहे 26 सप्टेंबर 4:30 वाजेपर्यंत. हा झाला ऑनलाईन फॉर्म. आता फॉर्म हार्ड कॉपीमध्ये सुद्धा आपल्याला पाठवायचा आहे आणि त्याबरोबर एन्व्हेलॉप जे आहे, हार्ड कॉपी फॉर्म बरोबर काय काय पाठवायचं आहे आपल्याला हार्ड कॉपीमध्ये. प्रिंटआउट ऑफ फील्ड ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्मचीच हार्ड कॉपी. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. AIB ची एक्झाम सुरू झाल्यानंतर साधारण 2009 नंतर हे COP द्यायला सुरू झालेलं आहे. ते पण आपल्याला पाठवायचं आहे, त्याची कॉपी. त्यानंतर फॉर्मॅट 2, आपल्या फॉर्ममध्ये जे फॉर्मॅट 2 दिलेलं केस लिस्ट द्या, त्याची हार्ड कॉपी. फॉर्मॅट 3 प्रॅक्टिस, सेल्फ डिक्लेरेशन. मी कुठं कधी प्रॅक्टिस केली, वेगवेगळ्या गावांमध्ये केली असेल तर स्पेसिफिकेशन गरजेचं आहे. अदरवाईज फारसं काही स्पेसिफिकेशन गरजेचं नाही. त्यानंतर स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन हे सुद्धा पाठवून द्यायचं आहे, हे मागितलेलं आहे. त्यानंतर रिसीट, फीज भरल्याची रिसीट. एवढेच 1, 2, 3, 4, 5 and 6 एवढेच कॉपीज, 5 कॉपीज प्लस फॉर्म, अशा 6 हार्ड कॉपीज पाठवून द्यायच्यात. आणि हे 4 ऑक्टोबर 2024च्या आत तिथं पोहोचलं पाहिजे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म 26 सप्टेंबर पर्यंत सबमिट झाला पाहिजे आपला. आणि फॉर्मची प्रिंट, त्याच्याबरोबर 5 ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्यासह हा एन्व्हेलॉप 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत हायकोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट झाला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट अजून मला सांगायचं आहे की फॉर्म भरताना समजा काही चूक झालेली असेल तर मल्टिपल फॉर्म, दुसरा फॉर्म भरायचं नाही, तो ऍक्सेप्ट होणार नाही आणि पहिलाही फॉर्म इनव्हॅलिड होण्याची शक्यता आहे. तर अशा वेळी करायचं काय आहे तर मेल पाठवायचा आहे की फॉर्ममध्ये काय चूक झालेली आहे आणि त्या मेलची 1-2 हार्ड कॉपीज आपल्याकडं रिटेन करायच्या आहेत. तर हे होते काही महत्वाचे बेसिक पॉइंट्स फॉर्म भरणं आणि प्रिपरेशनच्या बद्दल. आता अकॅडमीकडे अनेक इन्क्वायरीज याबद्दल आहेत की कोर्सेसचं काय, कोर्स घेणार आहे का, एवढी मोठी ऍड आलेली आहे. तर त्यासाठी अकॅडमीने 2 प्रोजेक्टवर लक्ष दिलेलं आहे. तर पहिलं म्हणजे आपण एक लाईव्ह सेमिनार करणार आहोत 4 दिवसामध्ये. त्याची डेट डिक्लेअर होईल. विदिन 4 days वी विल मीट लाईव्ह फॉर अ सेमिनार. त्यामध्ये आपण प्रिपरेशन वगैरे या बेसिक गोष्टीबद्दल अधिक डिटेलमध्ये बोलू. आणि कोर्स आम्ही प्लॅन करतोय, एक 4 ते 5 दिवसामध्ये अनाऊन्स होईल. त्यावर काम सुरू आहे. प्रिलिम्ससाठी स्पेशल कोर्स. आता एक हिंट मला इथं द्यावीशी वाटते
जे मागचे अनेक एक्झाम्स आणि सक्सेसफुल कॅन्डिडेट्सचं जे ओपिनियन्स आहेत, जे सजेशन्स आहेत, त्यावर बेस्ड सिलेबस इज नॉट प्रिस्क्राईब. पहिली गोष्ट, सिलेबस प्रिस्क्राईब केलेला नाही, त्यामुळं कधीही काहीही विचारलं जाऊ शकतं. तर महत्त्वाचे सब्जेक्ट फिक्स करून आपण त्याचे फक्त बेरॅक्ट वाचणं आणि मॅक्झिमम MCQज सॉल्व्ह करणं आणि अर्लियर MCQज अगदी 2007-8 पासूनची ज्यावेळी एक्झाम सुरू होईल त्यावेळीपासूनचे, हे जर असेल तर जास्त चांगलं प्रिपरेशन होईल इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर वॉचिंग द लेक्चर्स. तर हे एक खूप चांगलं हिंट आहे जी अनेक सक्सेसफुल कॅन्डिडेट्सनी आपल्याला दिलेली आहे. सो स्टार्ट युअर प्रिपरेशन विथ अ बँग. खूप मोठी संधी आलेली आहे, ही आपल्याला सोडायची नाही. काही असेल प्रिपरेशनच्या बाबतीत तर अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. वी आर ऑलवेज विथ यू. गुड डे अँड गुड बाय.